नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 24 जुलै 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारताचे पहिले खाजगी कक्षीय रॉकेट विक्रम-1 कोणत्या स्टार्टअपचे आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, स्कायरूट एरोस्पेस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर स्कायरूट एरोस्पेस या कंपनीने किंवा या स्टार्टअपचे या ठिकाणी भारताचे पहिलं खाजगी कक्षीय रॉकेट विक्रम-1 हे या ठिकाणी यांनी डेव्हलप केलेलं आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? फिफा वर्ल्ड कप 2030 म्हणजेच फिफा वर्ल्ड कप 2030चं जे काही आयोजित होणार आहे ते कोठे आयोजित केले जाणार आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ऑल ऑफ दी अबव म्हणजेच काय? वरील सर्व. पर्याय क्रमांक ए, मोरोक्को. पर्याय क्रमांक बी, पोर्तुगाल. आणि पर्याय क्रमांक सी, स्पेन. या तीन ठिकाणी या ठिकाणी फिफा वर्ल्ड कप 2030 आयोजित केलं जाणार आहे, जे की 24वे संस्करण असणार आहे फिफा वर्ल्ड कपचं. हे जे काही 23वे संस्करण झालं फिफा वर्ल्ड कपचं, याच्यावरती ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे. अवश्य वेळात वेळ काढून तो व्हिडिओ नक्की पहा. 100% त्या व्हिडिओतील प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये बघायला मिळणार आहेत. तोपर्यंत काही बेसिक गोष्टीवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. 2026 मध्ये जे काही फिफा वर्ल्ड कप झालं ते 23व्या क्रमांकाचं होतं. कुठे आयोजित करण्यात आलं होतं? कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका या ठिकाणी. या 23व्या संस्करणामध्ये सर्वाधिक गोल किंवा गोल्डन बूट कोणाला मिळाला आहे? तर एम्बाप्पे, जो की फ्रान्स देशाचा खेळाडू आहे आणि त्यांनी 10 गोल केलेले आहेत. सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार आणि गोल्डन बॉल हा पुरस्कार कोणाला मिळाला? तर स्पेनच्या रोड्री या खेळाडूला. सर्वोत्कृष्ट युवा खेळाडू जो की या ठिकाणी भेटला आहे स्पेनच्या पाऊ कुबार्सी या खेळाडूला. सर्वोत्कृष्ट गोलकीपर ज्याला म्हणता येईल गोल्डन ग्लोव हा पुरस्कार स्पेनच्या उनाई सिमॉन यांना देण्यात आला. फेअर प्ले अवॉर्ड देण्यात आला नेदरलँड यांना. आणि अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, फिफा विश्वचषकाच्या इतिहासामध्ये 3 विश्वचषक अंतिम सामन्यांमध्ये सुरुवातीपासून खेळणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे? तर लिओनेल मेस्सी. कधीपासून? 2014चं या ठिकाणी फिफा वर्ल्ड कप. 2014चं 21व्या क्रमांकाचं होतं. 2022चं या ठिकाणी 22व्या क्रमांकाचं होतं. आणि 2026चं या ठिकाणी 23व्या क्रमांकाचं होतं. या तिन्ही या ठिकाणी फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये सुरुवातीपासून खेळणारा पहिला खेळाडू ठरला आहे लिओनेल मेस्सी. जर तुम्हाला असं विचारलं करंट चॅम्पियन कोण आहे? तर स्पेन आहे. स्पेनने अर्जेंटिनाचा पराभव केलेला आहे आणि स्पेनचं हे दुसरं या ठिकाणी विजेतेपद आहे. सर्वात जास्त या ठिकाणी फिफा वर्ल्ड कप कोणी जिंकलेत? तर ब्राझीलने जिंकले. टोटल 5 टायटल त्यांनी जिंकले आहेत. या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत परीक्षेच्या माध्यमातून. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. UCC ज्याला म्हणता येईल युनिफॉर्म सिव्हिल कोड बरोबर, समान नागरी संहिता विधेयक सादर करून मंजूर करणारे भारतातील चौथे राज्य कोणते ठरलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मध्य प्रदेश हे चौथं राज्य ठरलं. मग याच्या अगोदरचे 3 राज्य कोणकोणते आहेत? तर आसाम, गुजरात आणि उत्तराखंड बरोबर. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. समान नागरी संहिता ज्याला म्हणता येईल आपण UCC युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय? धर्म, जात किंवा लिंगभेद न करता भारतातील सर्व नागरिकांसाठी विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, दत्तक विधान आणि संपत्तीचे वाटप यासारख्या नागरी बाबींसाठी एकच समान कायदा असणार आहे. सध्याची वर्तमानमधील स्थिती काय आहे? तर भारतामध्ये सध्या विविध धर्मांचे लोक विवाह, घटस्फोट आणि वारसा यासारख्या बाबींसाठी आपापल्या धार्मिक वैयक्तिक कायद्यांचे, उदाहरणार्थ हिंदू विवाह कायदा, मुस्लिम वैयक्तिक कायदा याचं या ठिकाणी पालन करतात बरोबर. अजून काही 3-4-5 पॉईंट्स आहेत जे की लिहून घ्या, एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. समान कायदा UCC लागू झाल्यानंतर काय होईल? तर सर्व नागरिकांना एकाच कायद्याचा सामना करावा लागेल, मग तो कोणत्याही रिलिजनचा असो किंवा कोणत्याही धर्माचा असो बरोबर. संविधानिक तरतूद काय आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 44 मध्ये मार्गदर्शक तत्वे म्हणून संपूर्ण देशभरामध्ये समान नागरी संहिता लागू करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
समान नागरी संहिता विधेयक मंजूर आणि लागू करणारे उत्तराखंड हे राज्य या ठिकाणी स्वातंत्र्यानंतरचे भारतातील पहिलं राज्य आहे. तुम्ही म्हणताल की सर गोवा, तर लक्षात घ्या गोव्यामध्ये समान नागरी संहिता नवीन लागू करण्यात आलेली नाहीये, तर ती पोर्तुगाज काळामध्येच या ठिकाणी 1867च्या पोर्तुगीज नागरी संहितेच्या रूपाने 1869 मध्ये लागू करण्यात आली होती. बरोबर. 1961 मध्ये गोवा भारतामध्ये विलीन झाल्यानंतरही भारत सरकारने हा कायदा जसाच्या तसा गोवा नागरी संहिता म्हणून कायम ठेवला होता. त्याच्यामुळे गोव्यामध्ये या ठिकाणी जे काही UCC आहे बरोबर का नाही, ते ऑलरेडी लागू होतं स्वातंत्र्यापूर्वीच, आणि स्वातंत्र्यानंतर हे विधेयक लागू आणि मंजूर करणारं पहिलं राज्य कोणतं आहे तर उत्तराखंड, आणि चौथं कोणतं ठरलं आहे तर आपण आताच पाहिलं मध्य प्रदेश. तुम्ही या ठिकाणी 1-2 महिन्यापूर्वी ऐकलं असेल महाराष्ट्रात देखील UCC साठी मोठे पाऊल उचललं जात आहे. त्याच्यासाठी उच्चस्तरीय तज्ञ समिती सुद्धा गठीत करण्यात आली आहे, ज्या समितीचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती रंजना देसाई. ही सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये कोणाला सुवर्ण पदक मिळालेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भव्य गुणवाल असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? भव्य गुणवाल असं त्यांचं नाव आहे. एक पॉइंट लिहून घ्या. लिथुआनियातील विलिन्सन येथे झालेल्या 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारताने 1 सुवर्ण पदक आणि 3 या ठिकाणी चांदी पदक म्हणजेच काय म्हणता येईल रौप्य पदक बरोबर सिल्वर मेडल या ठिकाणी जिंकलेले आहेत. त्याच्यापैकी सुवर्ण पदक कोणाला मिळालं आहे? भव्य गुणवाल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 स्टार मार्क करून ठेवा. भारताची पहिली मान्यताप्राप्त डेंग्यू लस क्यूडेंगा TAK-003 कोणत्या कंपनीने विकसित केलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कंपनीचं नाव लक्षात घ्या. TB म्हटलं तरी काय हरकत नाही, टाकेडा बायोफार्मास्युटिकल्स बरोबर. या ठिकाणी या डेंग्यू लसीचं नाव काय आहे पहिल्या मान्यताप्राप्त झालेल्या? क्यूडेंगा बरोबर. असं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 अमूल भारतातील कोणत्या राज्यामध्ये जगातील सर्वात मोठा दही उत्पादन प्रकल्प उभारणार आहे? बरोबर. मेगा कर्ड प्लांट अमंगस्ट वर्ल्ड्स लार्जेस्ट बरोबर. तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पश्चिम बंगाल वेस्ट बेंगॉलमधील कोलकाता या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, अमूल भारतातील या राज्याच्या अंतर्गत जगातील सर्वात मोठा मेगा कर्ड प्लांट म्हणजे सर्वात मोठा दही प्रोडक्शन प्रकल्प या ठिकाणी उभारणार आहे. पर्याय क्रमांक ए, पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पश्चिम बंगालबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या. स्थापना झाली 26 जानेवारी 1950ला. वर्तमानमधील नवीन मुख्यमंत्री झालेत शुवेंदू अधिकारी, राज्यपाल आहेत आर्यन रवी, आणि त्यानंतर राजधानी आहे कोलकाता, ज्या ठिकाणी जगातील सर्वात मोठा दही प्रकल्प उभारण्यात येणार आहे अमूल या कंपनीच्या माध्यमातून. राष्ट्रीय उद्यान आहेत पश्चिम बंगालमध्ये सुंदरवन, गोरुमारा, जलदपारा आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत फरक्का, दुर्गापूर आणि कागजबाटी. या ठिकाणी इग्नाइट अकॅडमीने काय केलं आहे? तलाठी भरती 2026 साठी MPSC गट क साठी प्रिलिम्स आणि मेन्ससाठी लाईव्ह रेकॉर्डेड ऑनलाईन बॅचेस या ठिकाणी लॉन्च करण्यात आले आहेत. 28 जुलै 2026 पासून बॅचेस या ठिकाणी लॉन्च होणार आहेत. ऍडमिशन ओपन झालेलं आहे. तसेच या ठिकाणी तलाठी भरती 2026 साठी सुद्धा पूर्व आणि मुख्य लाईव्ह रेकॉर्डेड ऑनलाईन बॅचेस साठी सुद्धा त्यांनी एक व्हिडिओ तयार केलेला आहे. ऍप्लिकेशनची लिंक, व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे. क्लिअर क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6 टायगर लाइटनिंग 2026 हा कोणत्या 2 देशांमध्ये आयोजित केलेला द्विपक्षीय लष्करी सराव आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बोथ ऑफ दी अबव. कोणकोणते? पर्याय क्रमांक ए बांगलादेश आणि पर्याय क्रमांक बी अमेरिका. या 2 देशाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेला हा टायगर लाइटनिंग सराव आहे. हा एक या ठिकाणी कसला सराव आहे तर लक्षात घ्या, हा द्विपक्षीय लष्करी सराव आहे, आर्मी एक्सरसाइज आहे. पर्टिक्युलरली स्थान कुठे आहे तर हा सराव बांगलादेशातील सिल्लेट येथील जलालाबाद कॅन्टोन्मेंटमधील पॅरा कमांडो ब्रिगेडमध्ये आयोजित करण्यात आला आहे. कधी ते कधी तर 19 जुलै 2026 ते 31 जुलै 2026 या 13 दिवसांच्या कालावधीसाठी. आणि या सरावाचा मुख्य उद्देश काय तर दोन्ही सैन्यांमधील व्यावसायिक संबंध, लष्करी ऑपरेशन्स आणि सज्जता वाढवणे या उद्देशाने हा द्विपक्षीय लष्करी सराव या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. बांगलादेश आणि अमेरिका या 2 देशाच्या अंतर्गत सरावाचं नाव आहे टायगर लाइटनिंग. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7 कर्नाटक राज्याच्या ग्रह ज्योती योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरमहा किती युनिट पर्यंत मोफत वीज मिळणार आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 200 युनिट पर्यंत या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट इलेक्ट्रिसिटी युनिट्स या ठिकाणी मिळणार आहेत. कधीपर्यंत? 200 युनिट्स पर्यंत. कुठे तर कर्नाटक राज्याच्या अंतर्गत. कोणत्या योजनेअंतर्गत तर ग्रह ज्योती योजनेअंतर्गत. पात्र कुटुंबांना इलिजिबल फॅमिलीजला दरमहा पर मंथ या ठिकाणी 200 युनिट पर्यंत मोफत वीज या ठिकाणी मिळणार आहे. कुठे तर कर्नाटक राज्याच्या अंतर्गत. स्थापना 1 नोव्हेंबर 1956.
मुख्यमंत्री DK शिवकुमार, राज्यपाल थावरचंद गेहलोत, राजधानी बेंगलुरू. या ठिकाणी 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी, बॅनरघट्टा आणि या ठिकाणी 5 महत्त्वाचे धरण तुंगभद्रा, कदरा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न क्रमांक 8. अलीकडेच नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO पदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, 100% विचारला जाणार. पर्याय क्रमांक B, अनुराग जैन असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या, अनुराग जैन यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नीती आयोगाच्या CEO पदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बरोबर. अगोदर कोण होत्या? निधी छिब्बर. ठीक आहे. कोणत्या आयोगाबद्दल बोलण्यात आलं? नीती आयोगाबद्दल. ठीक आहे. तर लगेच काय आहे प्रश्न आहे महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल. तर बाकीच्या नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष लोखंडे प्रशांत सीताराम, 81 क्रमांकाच्या UN महासभेचे अध्यक्ष खलीलुल रहमान, जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नीलकंठ मिश्रा, हवाई दलाचे उपप्रमुख आशुतोष दीक्षित, भारतीय विद्याभवनाचे अध्यक्ष बनलेत बनवारीलाल पुरोहित, आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरणाचे न्यायाधीश बनलेत बिमल N पटेल, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स FATFच्या उपाध्यक्षपदी विवेक अग्रवाल, राष्ट्रीय अन्वेषण संस्था महानिरीक्षकपदी सुंदरराज पट्टीलिंगम, भारताचे सॉलिसिटर जनरल बनलेत तुषार मेहता, UKच्या कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्रीपदी कनिष्क नारायण यांची निवड. तर नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनुराग जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, चीनने अलीकडेच कोणत्या देशाच्या दाव्याच्या विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये EEZ म्हणजे काय? एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन, बरोबर, प्रत्यक्ष गोळीबाराचा लष्करी सराव केलेला आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर चीनने जपान देशाच्या दाव्याच्या विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनमध्ये EEZ एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनमध्ये प्रत्यक्ष गोळीबाराचा लष्करी सराव या ठिकाणी केलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10 महत्त्वाचा आहे. कोणत्या भारतीय स्टार्टअप कंपनीने 2026 मध्ये देशातील पहिल्या पूर्ण प्रमाणातील इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग एअर टॅक्सीच्या प्रोटोटाईपचे अनावरण केलेले आहे? इंडिया लॉन्चेस फर्स्ट eVTOL एअर टॅक्सी प्रोटोटाईप, बरोबर, एमिंग फॉर 2028 इन कमर्शियल सर्व्हिसेस या पर्पजसाठी. तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, द ई-प्लेन कंपनी असं या कंपनीचं नाव आहे, स्टार्टअपचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या 100 मेगावॉट व्हॅनेडियम रेडॉक्स फ्लो बॅटरी प्रकल्पाला कोणत्या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे? तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, गुजरात या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारताच्या पहिल्या 100 MWH व्हॅनेडियम रेडॉक्स फ्लो बॅटरी प्रकल्पाला या ठिकाणी नुकतंच या ठिकाणी अप्रूव्हल देण्यात आलेलं आहे. कुठे? गुजरातमध्ये. जाता जाता गुजरातबद्दल रिव्हिजन करून जाऊया. स्थापना 1 मे 1960, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत, राजधानी गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर, ब्लॅकबक, वनसदा आणि 5 महत्त्वाचे धरण सरदार सरोवर, उकाई, काढना, दंतीवाडा आणि दारोई. शेवटचा प्रश्न, नव्याने स्थापन झालेल्या जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता सहकार्य संघटना ज्याला म्हणता येईल WAICO WAICO याचं मुख्यालय कोठे आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, शांघाई या ठिकाणी. लक्षात घ्या, WAICO फुल फॉर्म काय? वर्ल्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, बरोबर, मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता सहकार्य संघटना. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारतातील पहिल्या आणि सर्वात खोल भूऔष्णिक विहिरी कोठे कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत? अरुणाचल प्रदेश, राजस्थान, लद्दाख की गोवा? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.